बँकेच्या विरोधी पक्षनेते संदर्भात काही चर्चा झालेली आहे का? एक मिनिट, एक भूमिका मांडतो. आपण सगळ्यांनी सविस्तररित्या विरोधी पक्षनेते सन्माननीय दानवे यांनी मुद्दे मांडलेले आहेत. ते मी परत रिपीट करणार नाही, कारण ते मुद्दे त्यांनी अतिशय सुंदररित्या म्हणजे या सरकारचा खऱ्या अर्थाने चेहऱ्यावरचे जे काही मास्क लावून जे फिरतात आहेत त्यांचा तो चेहऱ्यावरचा बुरखा टाराटारा त्यांनी काढलेला आहे. आणि ह्या सगळ्या वस्तुस्थिती आहेत. ही आकडेवारी जी आपल्यासमोर ठेवण्यात आलेली आहे ही सरकारची आकडेवारी आहे. ही आम्ही फुगवून किंवा आम्ही काहीतरी त्या विरोधी पक्ष आहोत म्हणून आम्ही ती आकडेवारी दिलेली नाही. साधं उदाहरण, 36,000पेक्षा नोंदीत झालेल्या ज्या बोगस कंपन्या आहेत हा सरकारचा आकडा आहे, हा आमचा आकडा नाही. कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये या महाराष्ट्राचा लौकिक जो देशभर गेली अनेक वर्ष तुम्ही आम्ही पाहिलेला, दुर्दैवाने सांगावंसं वाटतं मुंबई सारख्या मालाड सारख्या ठिकाणी 3.5 वर्षीच्या चिमुरडीवर बलात्कार होतो. तसाच प्रकार हा अमरावतीमध्ये होतो, तसाच प्रकार बदलापूरमध्ये झाला होता. आणि हे प्रकार इतक्या मोठ्या प्रमाणात होत असताना अगदी कायदा आणि सुव्यवस्था अलबेल असल्याचे जे काही पांघरून डोळ्यावर झापडं यांनी लावलेली आहेत त्याचा पर्दाफाश करण्याचं काम येणाऱ्या ह्या अधिवेशनामध्ये आम्ही करणार आहोत. एक फार चांगलं मला इथे सांगावंसं वाटेल, दानवेंनी सुरुवात करताना हे अधिवेशन हे अर्थसंकल्पीय असं म्हटलंच नाही. कारण आहे त्याला, अर्थ नसलेलं अर्थसंकल्प, त्याच्यामध्ये काही अर्थ नसलेला असा अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे असं जर मी म्हटलं तर त्याच्यामध्ये अतिशयोक्ती यासाठी सुद्धा होता कामा नये. मागच्या अर्थसंकल्पामध्ये केलेल्या तरतुदी, त्याच्या दिलेला निधी आणि खर्च झालेला निधी याची जर आपण सांगड घालण्याचा प्रयत्न केला आणि ढोबळ आहे म्हणजे याच्यासाठी फार अर्थतज्ञ असण्याची गरज नाही. आकडेवारी आपल्या समोर आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे अर्थतज्ञ आहेत असा आमचा आजपर्यंतचा समज होता, परंतु त्यांनीच जी काय सगळी आकडेवारी फिरवा करून जे सांगण्याचा मागच्या वर्षी प्रयत्न केला, याही वर्षी कदाचित तसाच प्रयत्न केला जाईल. आणि म्हणून येणारं अधिवेशन हे आजच्या घडीला शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र जो देशभरामध्ये नव्हे जगभरामध्ये त्याचा लौकिक आहे. आज छत्रपतींबद्दल काहीतरी बोललं जात आहे आणि हे इतके निर्लज्ज आहे. निवडणुका आल्या की यांना छत्रपती आठवतात. निवडणुका आल्याच्या नंतर यांना सगळे आमचे हे जे आहेत दैवत, मग शाहू असतील, फुले असतील, आंबेडकर असतील, या सगळ्यांच्या शब्दा घेणार आहे. यांच्या शब्दा घेऊन यांच्या सभा होतील, लोकांपुढे जातील, परंतु यांचा अवमान करण्याची जी काही या महाराष्ट्रामध्ये रस्सीकेस झाले, म्हणजे एकाने काहीतरी बोलायचं, दुसऱ्याने काहीतरी बोलायचं, अशा पद्धतीने आणि असं बोलणाऱ्यांना सरकारने त्यांना ते अवॉर्ड दिल्यासारखं त्यांना एखाद्या उच्च पदावर त्यांना बसवायचं, ही ह्या सरकारची मानसिकता जी आहे ही या त्यातून आपल्या समोर स्पष्ट होते. आणि म्हणून कष्टकऱ्याच्या बाबतीमध्ये तर न बोललेलं बरं. मी माझं आयुष्यभर 37 वर्ष मी कामगार क्षेत्रामध्ये काम करतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कष्टकऱ्याचा कुठंच उल्लेख नाही, ना केंद्राच्या ह्याच्यामध्ये ना राज्याच्या ह्याच्यामध्ये. मागच्याही वेळेला नव्हता, याही वेळेला नव्हता. आणि म्हणून कष्टकऱ्याचे प्रश्न असतील एकही नाही, शेतकऱ्याचे असतील एकही नाही. मागे जे होतं, मागे जे त्यांनी निवडणुकीपूर्वी जे सांगितलं होतं ते आता मंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगताय की आम्ही असं बोललो नाही. म्हणजे याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकेल या राज्याच्या कष्टकऱ्याचं, शेतकऱ्याचं. कायदा सुव्यवस्था आपण त्याची लखतर आपण सगळी पाहत आहात, आपल्या डोळ्यासमोर हे सगळं घडत आहे. आमच्या हे जे आहेत बाकीच्या समजा ज्या विकासाच्या गोष्टी आहेत किंवा विकासाची कामं आहेत त्याची आज अवस्था काय आहे हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे त्या सरकारमध्ये जे मुख्यमंत्री होते, जे आताचे मुख्यमंत्री आहेत आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री होते, त्यांच्या समोर झालेल्या ह्या सगळ्या जे काही योजना असतील किंवा त्याला दिलेला पैसा असेल तेव्हा त्यांच्या लक्षात नव्हता आला का? मग आता आल्याच्या नंतर त्यांनी जी काही स्थगिती दिलेली आहे याच्यातनं स्पष्ट होतंय भ्रष्टाचार हा
त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा देऊन वावरणारे, कॅबिनेटमध्ये वावरणारे, राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये वावरणाऱ्या मंत्र्यांचा हा भ्रष्टाचार त्यांनीच उघडा केलाय. म्हणजे आम्ही विरोधी म्हणून काही आरोप करतो अशातला भाग नव्हे. आणि म्हणून या महाराष्ट्राच्या प्रथा परंपरा, अगदी विरोधी पक्षाचा त्यांनी उल्लेख केला, विसंवाद आहे. हा विसंवादाला कारण कोण आहे हे तर कुठे जाणं गरजेचं आहे ना. आजपर्यंत आम्ही इतके मुख्यमंत्री बघितले त्यांच्या सहित, परंतु गेल्या 10-12 मध्यंतरी 2.5 वर्षाचा कालावधी हा आमचा महाविकास आघाडीचा कालावधी होता. आमचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे होते आणि त्यांनी आम्हाला आठवते की आम्हाला एक वेळ बाजूला ठेवलंय, परंतु विरोधी पक्षाच्या लोकांना हे खऱ्या अर्थाने मुख्यमंत्र्यांचं कर्तव्यच असतं. महाराष्ट्र पुढे घेऊन जायचं आहे, पक्ष पुढे घेऊन जायचा नव्हे. त्यामुळे अशा पद्धतीने विसंवाद जेव्हा बोलला जातो, जर विसंवाद तुम्हाला कळत असेल तर त्याचा संवादामध्ये कसं परावर्तित करावं हे जर तुम्हाला कळत नसेल किंवा जाणीवपूर्वक तुम्ही करत नसाल तर यातून जाहीर होतं तुम्हाला फक्त आणि फक्त सत्तेची जी लालच लागलेली आहे त्याच्या पोटी हा सगळा तुमचा प्रकार चाललेला आहे. आम्ही ह्या गोष्टीचा विरोध करत असताना, निषेध करत असताना आम्हाला परत एकदा हे सांगावंसं वाटेल, अनेक घटनांचा उल्लेख त्यांनी केला म्हणून मी रिपीट करणार नाही, परंतु आज महाराष्ट्रासारख्या प्रगत असलेल्या एकेकाळी प्रगत असलेल्या राज्यामध्ये आज परिस्थिती अशी आहे, तुम्ही गुन्हेगारी करा तुम्हाला उच्च पद मिळतील, तुम्ही आमच्या देवतांबद्दल अनापशना बोला तुम्हाला उच्च पद मिळतील, तुम्ही राज्यामध्ये भ्रष्टाचार करा तुम्हाला त्याच्यापेक्षा मोठं पद मिळतील. अशा पद्धतीचा एक दुर्दैवी षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये चाललंय. आणि म्हणून मला आठवतंय की तेच देवेंद्र फडणवीस आहेत राज्याचे आताचे मुख्यमंत्री, की ते आम्हाला विचारायचे कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र. मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे, देवेंद्रजी नक्की कुठे नेऊन ठेवलाय तुम्ही आमचा महाराष्ट्र, याचा जर आम्हाला थोडा खुलासा झाला तर बरं होईल. त्यांनी नाही केला तर 4 हफ्ते 4 आठवडे अधिवेशन आहे, ह्या 4 आठवड्यामध्ये आता तर फक्त त्यांचा बुरखा फाडलेला आहे, आता ह्या 4 आठवड्यामध्ये आणखीन काय काय फाटलं जाईल ते तुमच्या समोर येईल. एवढंच मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं.